नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे 50 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, अश्व वारू तुरुंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, अश्व वारू तुरुंग हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, हिमांशु शुधांशु रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, हिमांशु शुधांशु रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व शब्द चंद्र या शब्दाचे समानार्थी ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपला एक शब्द सांगायचा। देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा, तर आस्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा। बघा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपला एक शब्द सांगायचा आहे। बघा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही म्हणजेच अद्वितीय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार बघा, आभाळ ठेंगणे होणे वाक्यप्रचार आहे, योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचं। बघा, आभाळ ठेंगणे होणे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आभाळ ठेंगणे होणे म्हणजेच अत्य आनंद होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, खर्च मेहनत हुकूम इनाम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, सर्व शब्द बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं बघा मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मुख्यालय हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, ने ए शी हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा, ने ए शी हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ने ए शी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, चक्रप्राणी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं बघा उदाहरण आहे? बघा, चक्रप्राणी या ठिकाणी शब्द आहे, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? चक्रप्राणी। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, ऑप्शन क्रमांक 4 राहील, बहुविग्रही समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। त्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 ने पुढीलपैकी कोणत्या 2 शहरा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? तर मुंबई दिल्ली ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे?
विद्यार्थी मित्रांनो, राधानगरी हे धरण भोगावती या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, नळगंगा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा नळगंगा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, नळगंगा हे धरण बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, श्रीवर्धन हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. बघा श्रीवर्धन हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. श्रीवर्धन हे ठिकाण सुपारी या फळासाठी ते प्रसिद्ध. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, तिलारी या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. तिल्लारी प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं गोवा हे राज्य सहकारी राज्य आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, नागपूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कशाचे साठे आहेत. बघा नागपूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कशाचे साठे आहेत. तर बॉक्साईटचे साठे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधारे हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. बघा अंधारे हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा अंधारे हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, पितळखोरा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. बघा पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. तर पितळखोरा या लेणी औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 19 बघा, हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी पुणे ते सोलापूर या 2 शहरादरम्यान हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, अंबाझरी तलाव आणि सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी. बघा अंबाझरी तलाव आणि सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. नागपूर या ठिकाणी अंबाझरी तलाव आणि सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला नागपूर या ठिकाणी. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे. बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही सन 1954 पासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे. बघा कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सुनीता विलियम्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी पुढीलपैकी कोणती आहे. बघा ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. ओरिसा या राज्यामधली सर्वात महत्त्वाची नदी म्हणजेच महानदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात. बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन गॅस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले. बघा भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1991 या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते. बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते. बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या ही 250 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 बघा, राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे. बघा राधानगरी हे धरण तर भोगावती या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे. बघा चित्रा ही कादंबरी पुढीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे.
बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्रा ही कादंबरी रवींद्रनाथ टागोर यांनी ती लिहिलेली कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने पुढीलपैकी कोणत्या राज्यघटनेवरून स्वीकारली? बघा, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून ती स्वीकारलेली आहे? बघा, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना इंग्लंडची राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. आणि बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, सोडा वॉटरमध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो? बघा, सोडा वॉटरमध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, सोडा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, भारत सेवक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा, भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमृत क्रांती पुढीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा, अमृत क्रांती पुढीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? विद्यार्थी मित्रांनो, अमृत क्रांती ही नद्या जोड प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा, द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामधलं ते वाळवंट आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचा नेपोलियन असे पुढीलपैकी कोणाला भारताचा नेपोलियन असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन असे म्हणतात. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग करतात? बघा, सौर उपकरणामध्ये कोणत्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग करतात? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, सौर उपकरणामध्ये आंतर्वक्र या आरशाचा प्रामुख्याने उपयोग. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सार्क या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्क या संघटनेची स्थापना सन 1985 या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरुशिखर पर्वत शिखर. बघा, गुरुशिखर हे पर्वत शिखर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, अरवली या पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर गुरुशिखर आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते राजस्थान राज्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना. बघा, भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर चित्तरंजन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये चित्तरंजन या ठिकाणी भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये? बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कलहरी हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. जागतिक पर्यटन दिवस. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात 27 सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिवस हा पाळण्यात येतो. बघा पुढचा प्रश्न बघा, इतिहासामध्ये 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, पानिपत हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? विद्यार्थी मित्रांनो, पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? बघा, जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, जीएसटी हा अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या
अंतर्गत आहे बघा. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? तर कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, बेटला हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, बेटला हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 32 बघा, केसिन ही प्रथिने पुढीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा, केसिन ही प्रथिने. बघा, केसिन ही प्रथिने प्रामुख्याने दुधामध्ये आढळतात. बघा, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे? बघा, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजेच सुंदरबन हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. बघा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वात अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? तर गुजरात हे राज्य भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे? बघा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे? तर एकूण 7 देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे. पण प्रश्न क्रमांक 2 बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? तर पणजी या शहरामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे संपन्न होता. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4 बघा, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये निर्माण झालेलं पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. भारतामध्ये भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये निर्माण झालेलं पहिलं राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. राष्ट्रपतींना पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? भारतीय संविधानाच्या पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार असतो? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा, राष्ट्रपतींना कलम 72 नुसार दयेचा अधिकार हा प्राप्त असतो. प्रश्न क्रमांक 6 बघा, पंचायत राज्याची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती? बघा, पंचायत राज्याची शिफारस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बलवंतराय मेहता या समितीने पंचायत राज्याची शिफारसी केली होती. प्रश्न क्रमांक 7 बघा, सागरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, सागरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र गुजरात या राज्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? तर Ag ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मध्य प्रदेश या राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, बॉम्बे असोसिएशन ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केली? बॉम्बे असोसिएशन या नावाची संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे?
बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला बघा. बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या नावाची संघटना ती स्थापन केलेली आहे. रिजन आणि यंग इंडिया ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी यांची ती वर्तमानपत्रे आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक 13 बघा. गीता रहस्य आणि ओरायन ही पुस्तके पुढीलपैकी कोणाची? बघा, गीता रहस्य आणि ओरायन ही पुस्तके पुढीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गीता रहस्य आणि ओरायन ही पुस्तके लोकमान्य टिळकांची ती पुस्तके बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा. मज्जा संस्थेचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये? बघा, मज्जा संस्थाचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मज्जा संस्थेचा अभ्यास हा न्यूरोलॉजी या शास्त्रामध्ये मज्जाशास्त्राचा अभ्यास केला जातो. बघा, प्रश्न क्रमांक 16 बघा. पुढीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? बघा, पुढीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा, सन 1949 या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 17 बघा. स्वामी या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वामी या कादंबरीचे रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 18 बघा. पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? बघा, पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे अजीवनसत्वामुळे ते चांगले राहते बघा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19. यक्षगान हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित? यक्षगान हा एक नृत्य प्रकार आहे, कोणत्या राज्याशी तो संबंधित आहे? बघा, यक्षगान तर कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा. जलियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेला इंग्रजी अधिकारी पुढीलपैकी कोण? बघा, जलियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेला इंग्रजी अधिकारी पुढीलपैकी कोण होता? तर जनरल डायर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा. लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता? लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता असतो? बघा, लाकडामध्ये कोणता घटक असतो? तर सेल्युलोज हा लाकडामध्ये असणारा तो प्रमुख घटक आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा. ओझोन थराची झीज पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे? बघा, ओझोन थराची झीज पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? बघा, ओझोन थराची जी झीज आहे क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे ओझोन या थराची झीज ही होत असते. प्रश्न क्रमांक 25 बघा. पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित? पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर संतूर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा. राजा केळकर हे वस्तू संग्रहालय पुढीलपैकी कोणतं? राजा केळकर हे वस्तू संग्रहालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, राजा केळकर हे वस्तू संग्रहालय पुणे या ठिकाणी बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा. रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? बघा, रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक हे राज्य देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा. मत्स्योत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? मत्स्य उत्पादन. बघा, मत्स्य उत्पादन नील क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा. शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? बघा, शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? शिलाँग.
तर शिलाँग ही मेघालय या राज्याची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 31 बघा, तैनाती फौज पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणली? बघा, तैनाती फौज पद्धत पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली? बघा, तैनाती फौज पद्धती, तर तैनाती फौज पद्धती ही लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली ती पद्धती आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? बघा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभा यांची स्थापना ती केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढीलपैकी कोणती? बघा, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी, तर कोल्हापूर शहर हे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, सर्वाधिक समुद्रकिनारा हा रत्नागिरी या जिल्ह्याला तो लाभलेला। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता विभाग आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। कोकण प्रशासकीय विभाग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला तो प्रशासकीय विभाग आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी? बघा, गोदावरी या नदीची एकूण लांबी पुढीलपैकी किती किमी आहे? गोदावरी नदीची एकूण लांबी, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। 1665 किमी एवढी गोदावरी या नदीची एकूण लांबी आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, रायचूर कर्नाटक या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? बघा, रायचूर कर्नाटक या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इरई नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे आहे? बघा, इरई नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? इरई नदीच्या काठावर, तर चंद्रपूर हे शहर इरई नदीच्या काठावर वसलेलं ते शहर आहे। पुढचा प्रश्न बघा, सासवडचे पठार पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा, सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा, सासवडचे पठार हे पुणे या जिल्ह्यामधले ते पठार आहेत। पुढचा प्रश्न बघा, वैतरणा नदीवरचं मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। पुढचा प्रश्न बघा, भीमा नदीवरचं उजनी धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी कोणतं नाव आहे? बघा, भीमा नदीवरचं उजनी हे धरण या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी कोणतं नाव आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, यशवंत सागर जलाशय या ठिकाणी हे त्यांचं नाव आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला? तो बघा, फेकरी हा जलविद्युत निर्मिती, बघा फेकरी हा कोणता आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प? फेकरी, तर फेकरी हा जळगाव या जिल्ह्यामधला तो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। क्रमांक पुढचा बघा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या? कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, बघा कोकण पाटबंधारे तर जळगाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा पुढीलपैकी कोणती आहे? बघा, बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा म्हणजेच रेगुलर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये? वेरूळ येथील कैलास लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे? तर कर्नाळा जिल्हा रायगड हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न बघा, ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजेच काळी क्रांती पुढीलपैकी कशा ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजेच काळी क्रांती पुढीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? तर पेट्रोलियम उत्पादन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा, 52 थडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो
प्रकल्प आहे बघा बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बावनथडी तर बावनथडी हा प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा ॲल्युमिनियम हे खनिज पुढीलपैकी कशापासून बघा ॲल्युमिनियम हे पुढीलपैकी कशापासून मिळवले जाते ॲल्युमिनियम तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून प्रामुख्याने मिळवले जाते बघा पुढचा प्रश्न बघा सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण पुढीलपैकी कोणते आहे बघा सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण पुढीलपैकी कोणतं आहे बघा सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण म्हणजेच प्रस्तरभंग हे सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण आहे पुढचा प्रश्न बघा संत चोखामेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा संत चोखामेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील मंगळवेढा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामधील महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त लांब सीमा पुढीलपैकी कोणत्या राज्याबरोबर आहे बघा महाराष्ट्राची सर्वाधिक जास्त लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 30 बघा सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा तो पर्वत आहे सह्याद्री तर सह्याद्री हा पर्वत अविशिष्ट या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक 31 बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या ठिकाणचा तो प्रकल्प आहे